आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईच्या संदर्भातली। मुंबईत उद्या 4 वाजता मॉक ड्रिल घेण्यात येत आहे। मुंबईतील राज्यातील इतर ठिकाणी उद्या 4 वाजता मॉक ड्रिल घेतलं जाईल। नाशिकमध्येही दुपारी 4 वाजता हे मॉक ड्रिल घेण्यात येणार असल्याचं कळत आहे। राज्यातली काही महत्त्वाची शहरं ज्या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जाते त्यापैकी मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये उद्या 4 वाजता मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता या मॉक ड्रिल मधनं नेमकं आपल्याला काय बघायला मिळते, काय शिकायला मिळतंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि मुंबईत ठिकठिकाणी मॉक ड्रिल होऊ शकतं। जसं रेल्वे स्टेशन असेल, काही महत्त्वाचे भाग असतील मुंबईतले त्या ठिकाणी मॉक ड्रिल असणार आहे। त्याचबरोबर असं देखील आपल्याला कळतं आहे की उद्या 4 वाजता म्हणजे 4 वाजता मुंबईत देखील होते, 4 वाजता नाशिकमध्ये देखील मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। आता मुंबईच का? मुंबई हे देशाचं आर्थिक शहर म्हणून ओळखलं जातं। दुसरं नाशिक बाबतीत जर बोलायचं झालं तर HL सारखी कंपनी जिथं सुखोईसारखं विमान फायटर जेट जे ते तयार केलं जातं। उद्या म्हणजे 7 मे 2025 ला संध्याकाळी 4 वाजता ऑपरेशन अभ्यास म्हणून एक मॉक ड्रिलचं आयोजन नाशिक जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे। आतापर्यंत मिळालेल्या निर्देशानुसार एक जागा निवडून सिव्हिल डिफेन्स जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत मिळून ह्या मॉक ड्रिलचं आयोजन केला जाणार आहे। आपण पाहिलं की उद्या मुंबई आणि नाशिकमध्ये 4 वाजता मॉक ड्रिल जे ते घेण्यात येणार आहे। पण भारताने पाकिस्तान विरोधात मोठ्या निर्णायक लष्करी कारवाईची तयारी सुरू केलेली आहे। उद्या देशभरातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल जे ते केलं जात आहे। त्यामुळे या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपल्याला नेमकं काय जाणून घेता येते, काय शिकायला मिळतंय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे घाबरून न जाता या मॉक ड्रिलमध्ये आपण सहभागी होणं फार आवश्यक ठरेल। यानंतर